सो हे देयर यूट्यूब पीपल, कैसे हो सब लोग? आई होप यू आर डूइंग एब्सोल्युटली फाइन। सो वेलकम बैक टू माय चैनल टूर एंड क्रूज विद मैं। सो आज एक नया दिन है, नया राइड है। एक छोटा सा शॉर्ट राइड के लिए जा रहे हैं हम लोग। मेरे साथ है मेरे फ्रेंड्स, मेरे भाई। एक्चुअली मेरे साथ पिलियन बैठने वाला है और एक को राइडर रहने वाला है जो कि मेरा भाई है। मैं आपको दिखाता हूँ कौन कौन आ रहा है मेरे साथ। सो देख सकते हैं, ये दोनों मेरे भाई है, ये हितेश और ये हितू। तो यस, ऐसा कुछ लाइनअप है। सो अभी ज़्यादा कुछ बात नहीं करते, आगे हाईवे पर मिलते। कहाँ जा रहा है मैं आपको आगे बताता हूँ, ठीक है? स्टे ट्यून, बाय। गुड मॉर्निंग। अभी हम लोग पहुँचे हैं खोपोली। ये भी जस्ट लोनावाला का घाट चालू होगा, खंडाला का, देख सकते हैं। तो यस, घाट अभी चालू। सो पीछे कुछ दिखाने के लिए नहीं था, तो मैंने सोचा डायरेक्टली खोपोली पहुँच कर ही मैं शूट करूँगा। तो यस, पहुँच गए खोपोली। तो ये रोज़ का रास्ता है, मुंबई लोनावाला। यस, काफ़ी ठंडी है अभी तक। हम लोग 5 बजे निकले थे घर से, तो ऑलमोस्ट अभी कितने बजे? यस, अभी घाट चढ़ना चालू किया हम लोग। फॉग था पीछे थोड़ा सा, अभी भी उजाला हो गया। तो यस, काफ़ी अच्छा लग रहा है। अभी बहुत ठंडी है। हाँ, ठंडी का महीना है और राइड नहीं हो, ऐसा कभी हो सकता है? तो इसीलिए मैंने बोला दोस्तों को चलो चलते। आज मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ पीछे मेरा पिलियन बेटा है, मेरा फ्रेंड है, मेरा दोस्त, मेरा भाई हितेश मखली। और पीछे एक को राइडर है हितू, वो KTM पर है, KTM 390 एडवेंचर। और अपने RTR 200। अरे बॉस, हमको जाने दो भाई। अरे ये ट्रक वाले ने परेशान कर दिया। अरे 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 हाँ, आराम से अभी। थैंक गॉड, थैंक यू। वो गाड़ी वाला का भी उसने थोड़ा सा देखा पीछे और मुझे जाने दिया, तो थैंक यू। सो गाइस, अभी पहुँचे हैं शिंगरोबा का मंदिर। तो यस, इसको नमन करते और चलते। सो फाइनली गाइस, हम लोग पहुंच गए लोनावाला, देख सकते हैं। अभी थोड़ा सा उजाला हो गया तो अच्छा लग रहा है। आई डोंट नो यहाँ पर क्यों ठंडी लगने लग रही है, जैसे हवा रुक सी गई ऐसा लग रहा है। लेकिन क्या नज़ारा है गाइस, देखो बॉस। इसके लिए हम लोग आते हैं, इसी के लिए हम लोग आते हैं राइड करने के लिए। ये नज़ारा सुबह का, और ये सब आपको सुबह देखने मिल सकता है। अभी वो फेवरेट प्लेस, सबका फेवरेट, बाइक राइडर का फेवरेट प्लेस अभी आएगा, जहाँ पर सब फ़ोटो खिंचाते हैं। हम लोग भी खींचेंगे यार, काफ़ी दिनों के बाद आए हम लोग। देखो ये जो फेमस प्लेस है, जहाँ पर फ़ोटो खींचते हैं। काफ़ी सारे राइडर्स हैं अभी, तो मतलब फ़िलहाल कम दिख रहे, इतने भी नहीं है, लेकिन है। सो गाइस, अभी हम लोग कुछ ही देर में अभी पहुंचेंगे कार्ला फाटा। तो हम लोग सोच रहे थे कि कार्ला जाके एक्वीरा देवी का दर्शन ले लेकिन नीचे से, ऊपर नहीं जाएंगे माउंटेन पे। तो पहले वो दर्शन कर लेंगे, फिर उसके बाद नाश्ता कर लेंगे, फिर निकल जाएंगे लोहागढ़ की तरफ। वहाँ से कुछ 17-18 मिनट का रास्ता दिखाता है मैप में। तो यस, अभी का प्लान तो यही है। मैंने अंदर लाइनर पहना है, लेकिन इतना भी अंदर, लाइनर के अंदर से भी उतना हवा जा रही है ना, तो लिटरली शिवरिंग हो रहा है मुझे। इसलिए मुझे स्पीड चलाने में, मतलब मैं स्पीड मेंटेन नहीं कर पा रहा हूँ। 60-70 चल रहा है, 60-70। तो अभी फाइनली सन थोड़ा सा ऊपर जा रहा है, लेकिन कुछ असर नहीं हो रहा है। ठंडी इतनी है, हल्का हल्का फॉग भी है।
फाइनली रीच्ड एकविरा की जय, एकविरा माते की जय। सो यस, पहुंच गए कार्ला। सो फाइनली रीच्ड कार्ला, एकविरा देवी का स्थान। सो गाइस, हम लोग ने फाइनली एक ब्रेक ले लिया ब्रेकफास्ट के लिए। कार्ला में रुके हम लोग। देखा रहेगा, हम लोगों ने दर्शन कर लिया नीचे से कार्ला देवी का, जो एकविरा देवी है वहाँ पर। तो वहाँ से हम लोग नाश्ता करने के लिए आए। ऑलमोस्ट नाश्ता तो हो गया हम लोग का। तो इसके बाद हम लोग डायरेक्टली जाएंगे लोहागढ़ फोर्ट की तरफ। तो स्टे ट्यून। तो यस, फ्रेंड है मेरा, नाश्ता कर से आए। सो यस, नाश्ता करके हो गया, ऑलमोस्ट हो गया। मिसल बहुत टेस्टी था। तो मैंने लिया था इडली वड़ा, और फ्रेंड लोग ने लिया था मिसल। दोनों भी मिसल लवर है और दोनों भी खासियत है, दोनों भी ग्लेस लगा रहे। इसने निकाल दिया। मिसल बहुत टेस्टी था। मिसल बहुत अच्छा था और नाश्ता तो डिसेंट है। हम लोग काफ़ी बार यहाँ पर आए थे पहले भी। तो यस, खाते थोड़ा सा फिनिश करते, फिर बाद में आपको मिलता हूँ। यस। तो गाइज़, हम लोग का ब्रेकफास्ट हो गया। सो अभी हम लोग निकल गए लोहागढ़ की तरफ। यहाँ से 20 मिनट दिखा रहा है। सो अगर आप यहाँ पर आने का ट्राई कर रहे हैं ट्रेन से, तो आपको मालौली स्टेशन आना पड़ेगा, जो कि मालौली से ये लोहागढ़ 10 मिनट का रास्ता है। और जो एकविरा हम लोग जहाँ पर रुके थे वहाँ से 20 मिनट। सो गाइज़, जैसे कि आप देख सकते हैं, हम लोग पहुँच गए लोहागढ़। अभी यहाँ से पूरा जो व्लॉग होगा जो मराठी में होगा, ये मेरा जो फ्रेंड है ये ओवरटेक कर लेगा। जो भी इन्फॉर्मेशन देगी यही शेअर करेगा। तो यस, इथे स्टार्ट। आपण लोहगडाकडे पोचलेलो आहोत। इथे येण्याचं बेस्ट टायमिंग आपण काय म्हणतात ते पावसाळ्यात, पण इथे यायचं टायमिंग बोललं ना तर संध्याकाळीपर्यंतच आहे। म्हणजे सकाळी 9 वाजता चालू होतं, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। जर तुम्ही यायचा प्रयत्न करत असणार इथे, कधी तुम्हाला उशीर झालात, कुठे गेलात, तर 3 पर्यंत इथे पोचलात तर चढायला काय अर्धा तास लागतो। आपले फोटोज काही आपण काढतो त्यात इथे तिथे, आणि खाली उतरायला अर्धा तास। म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला गडाच्या खाली उतरावं लागतं। कारण का तसे नियमावली महाराष्ट्र शासनाने बनवलेले आहे। इथे पर्यटनासाठी 25 रुपये काहीतरी चार्ज आहे प्रत्येक माणसासाठी, भारतीयांसाठी। आणि जर फॉरेनर असणार तर त्यांना 300 रुपये चार्ज आहे। जर आपण व्हिडिओग्राफी करत असणार तर 25 रुपये अधिकचे भरावे लागतात। फोटोग्राफीसाठी चार्ज नाही, पण व्हिडिओग्राफी करताना फक्त 25 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतात। तर आपण तिघात आपल्याला 75 म्हणजे पूर्ण 100 भरावे लागतील। तिघांचे 75 आणि 25 रुपये व्हिडिओग्राफीचे। ओके, ठीक आहे। आता आपण सुरुवात करूया चढायला। आता मला सांगा किती स्टेप्स असणार टोटल? त्याच्याबद्दल काही कल्पना नाही, पण आपण इथे माहिती दिलेली आहे पर्यटन खात्याने, ती आपण एकदा वाचून घेऊया किती स्टेप्स आहे। या किल्ल्याची खासियत म्हणजे 1967 तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या इकडचा महाराष्ट्रामधील 2 प्रांत घेतले होते। म्हणजे त्या प्रांतामध्ये आपला मुंबई पकडलं जातं आणि भिवंडी, हे जेव्हा महाराजांनी आपल्या प्रांतामध्ये सामील केले तेव्हा हा लोहगड आणि लोहगड आपल्यामध्ये सामील करून घेतला। त्याच्यानंतर महाराजांचा तह झाला तेव्हा मुघलशाह्यांना हा तहामध्ये मुघलशाहीला हा किल्ला देण्यात आलेला। ओके। त्याच्यानंतर महाराजांनंतर हा गड पुन्हा पेशवाईकडे गेला। असे कित्येक सारे राजांनी इथे ह्याच्यावरती राज्य केलं। तर आपण तिकीट काढलेले आहे। तुम्हाला मगाशीच सांगितलं मी खाली काय 25 रुपये प्रत्येकी माणसाचे घेतात। तर आम्ही तिघांनी आम्ही 75 रुपये भरले आणि तिकीट काढलेले आहे। तर तिकीट काढताना
आमच्या निदर्शनास आलं की ते लोक चेकिंग करत होते प्रत्येक माणसाची किंवा बॅगेची. तर त्या बॅगेमध्ये त्यांनी असं स्ट्रिक्टलीपणे खाली सांगितलं आहे अंमली पदार्थ, कुठलेही अंमली पदार्थ गडावर नेण्यासाठी वर्जित आहेत. त्याच्यामध्ये तुमचं सिगरेट असो किंवा कुठल्याही वस्तू असो, की इवन तुमचा जो लाईट बॉक्स आहे किंवा लायटर आहे त्याच्यासारख्या वस्तू गडावरती घेणे जाण्यासाठी वर्जित आहे. कारण का गैरवर्तणूक किंवा कुठलाही अपघात किंवा काही असे प्रकार घडतात गडावरती ते होऊ नये ह्यासाठी ते दक्षता घेतात. आणि त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे खाली जर चेक केलं तुम्ही खालच्या चेक पॉईंटला मिस करून वरती जर कुठले अंमली पदार्थ नेल्यात तर वरती डायरेक्टली 1500 रुपये फाईन मारली जाते. आपण आपल्या महाराष्ट्राचे जे पण गड किल्ले आहेत हे आपण संरक्षित राहावे, सुशोभित राहावे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहात. तर जे पण आपले गडप्रेमी आहेत त्यांनी ह्या गोष्टीचा विचार करावा. आपण गडावरती आपली सांस्कृतिक धरोहर बघण्यासाठी येत आहोत, तर ह्या पुढे ही दक्षता घ्यावी की असे कोणतेही गैरवर्तणूक होऊ नये म्हणून. हा व्ह्यू बघा. ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम आहे, माझा मित्र पण फर्स्ट टाईम आहे. किती वर्षाची आमची इच्छा होती इथे यावं आणि एक्सप्लोअर करावं हे सर्व. काय व्ह्यू आहे बघा. अजून आता ऑलमोस्ट 10 वाजून गेले. तर फॉग बघा तुम्ही, फॉग पाहू शकता. तर हे वरती का असल्यामुळे या कारणामुळे थंडी आहे इथे, गरमी तर लागतच नाही आहे. तर आम्ही खूप एन्जॉय करतो आहे, पाहू शकता. हे दर्या का तलाव आहे? हां तलाव आहे. तलाव आहे ना? हां. नाही तलाव घेऊ त्याच्यात फिशिंग होत असेल. खाली काम चालू आहे वाटतं ना. हां. आणि हे तलाव आहे. खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. मग फिशिंग होत असेल हे बघ. आवाज आवाज आहे. असं वाटतं इथून हलूच नको, पाहतच राहा. आणि हे जे पीक टाइम असतं ना ह्याच टायमावर तर आलं पाहिजे. काय बोलतोय? हो. हा? आणि तुम्ही जर कॅमेरा त्या साईडला फिरवलात ना तर हा विजयदुर्ग, तो समोरचा तो विजयदुर्ग आहे. हा लोहगड आहे. ओके. तर इथून जर आपण आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण विजयदुर्ग जाऊ शकतो. म्हणजे जवळच आहे. मी येताना रस्त्यावरती एक वाचलं होतं की इथून विजयदुर्ग जाण्यासाठी काहीतरी 1 किलोमीटरचा काहीतरी डिस्टन्स आहे. जवळच आहे म्हणजे जवळच जाऊ आहे. शकतो आपण, जाऊ प्रयत्न शकतो. करू. तर हे किती टाइम लागतो आपण बघूया. हा. तर ठीक ह्या आहे. हाच व्ह्यू तुम्हाला दाखवणार होतो. आता अजून तर वरती तर खूप अमेझिंग व्ह्यू आहेत. तर हा तुम्ही सध्या बघून घ्या. येस, असा हा व्ह्यू आहे. तर आपण या ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी हे तुम्हाला एक भुयारसारखं दिसतंय. तर ह्याच्यामध्ये आधी पूर्वीच्या काळामध्ये धान्य कोठी म्हणजे जे रॅशन लागतं, धान्य लागतं ते इथे साठवलं जायचं. पण आता तुम्ही ह्या धान्य कोठीचा वापर तसा होत नाहीये. पण पावसाच्या पाण्यामुळे जर तुम्ही बघितलं तर इथे पाऊस आपला खूप असतो. हा लोणावळा भागामध्ये, कारल्या भागामध्ये पाऊस खूप जोरदार पडतो. त्याच्यामुळे आता ह्याच्यामध्ये धान्य कोठीमध्ये या भुयारामध्ये पाणी जमा झालेलं आहे. खूप स्वच्छ आहे. आणि ते पाणी जर तुम्ही बघितलं तर एकदम क्लिअर म्हणजे एकदम स्वच्छ, पिण्यायोग्य माहीत नाही पण खूप स्वच्छ सवय का ह्याच्यामध्ये छोटे छोटे मासेही ह्याच्यामध्ये फिरताना दिसत आहेत.
हा आहे तुम्हाला दिसतोय हा दरवाजा, पण ह्या दरवाजाची खासियत म्हणजे काय आहे की दोन्ही बाजूला गणपतींच्या प्रतिमा आहेत. तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन्ही दरवाजाला. त्या कारणास्तव मला असं वाटतं की तेव्हा या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा म्हणून ठेवलेलं आहे. गणेश दरवाजा ह्या दरवाजाचं नाव आहे. या गडाला अजून 4 द्वार आहेत. तर आपण पुढील प्रमाणे बघूया ह्याच्यानंतर कुठला दरवाजाला. आता आपण गणेश दरवाजातून प्रवेश करत आहोत. गणेश दरवाजा हा बांधला आहे जनार्दन फडणवीस विद्यमान यांनी साधारणपणे 1716 मध्ये. बाकी याच्यावरती तुम्हाला माहिती आहे आणि ही पुरातत्वांकडून थोडीशी माहिती आहे, पण त्याचं ॲक्च्युली तुम्ही बघणार मूळ म्हणजे त्यांची ही प्रत आहे. त्या दगडी कामामध्ये कोरीव नक्षी काम केलेलं आहे की हा दरवाजा कधी बांधला असावा आणि कोणी बांधला असावा. तर मित्रांनो, ही जी समोर तुम्हाला जागा दिसते, इथे अगोदर म्हणजे पूर्वी सभा घेण्यात यायची. जी महाराजांच्या काळामध्ये इथे मोठमोठ्या सभा व्हायच्या. तर ही जी जागा आहे तर पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, जसं आता आम्ही खाली उतरलो आहे, आम्ही गडावर जाऊन आलो आहे. आता चाललो आहे टुवर्ड्स कारला. टाईम झाला नाही अजून जेवायचं. भूक लागल्यावर कुठे मध्ये थांबू आणि जेवण करून घेऊ, ते म्हणजे लंच. अजून कशी भूक लागली नाही. आम्ही लेट नाश्ता केला होता, जो
कारल्यामध्ये केला होता एकविरा मंदिरजवळ. आता चांगल्यापणे आम्ही पूर्ण एक्सप्लोअर केलं आहे लोहागड. आता चाललो आहे परतीला, परत आपल्या घराकडे. तर बघूया आसपास काय नजारा कुठे भेटतो आहे का. आता छोटासा घाट चालू होईल. मी येताना तो शूट नाही केला, तर बोलू जाताना तरी करू. खूपच सुंदर, एकदम छोटासा घाट पण खूप स्टिफ आणि खूप शांत असा घाट आहे. जसा लोणावळ्याचा असतो तसाच, पण हा छोटा मिनी लोणावळा बोलू शकता तुम्ही. हे बघा पाहू शकता. तर हे जी मला वाटतं कॉलेजची मुलं मुली यांचा ग्रुप आहे ते चालून येतात आहे. कारण की हे खूप स्टिफ आहे, खायचं काम नाही आहे चालायचं. हे लहान आहे म्हणून यांना ठीक आहे, वयस्कर माणूस नाही चालू शकत. ऑटो किंवा पर्सनल गाडी पाहिजेलच वरती यायला किंवा बाईक. खूप स्टिफ आहे बघा ना, खूप उंच आहे हे. कारण की मला पण थोडीशी भीती वाटते म्हणजे लीन. हा नजारा मला वाटतं हा समोरचा ना माळवली गाव आहे, आय थिंक सो. कारण की हे मालवणी जागेमध्येच आहे. हे का सुंदर असा घाट आहे बघा ना. हे बघा ही वळण बघा ना, तुम्हीच बघा. तर हे ह्याच्यावर तर चालवताना खूप सावकाश. हे बघा कशी स्टिफ आहे बघा, किती भीती वाटते चालवायला. जो रेग्युलर येत असेल त्याला ठीक आहे हे चालवणं. उतरण असे एकदम डेंजर आहे ना, पडून जाईल डायरेक्ट कोण माणूस. ब्रेक आणि ॲक्सिलेटरवर तर कंट्रोल असेल ना तो चालू शकतो. तर हा बघा KTM वाला माझा भाव आरामशी चालवतो ना. त्याला नॉर्मल हायवे असला का हा खूप पळवतो. हे बघा हे बघा किती स्टिफ आहे बघा. पण मजा पण येते आणि शांत वाटते. मी येताना ना एवढं थंड थंड हवा येत होतं ना. आता थोडंसं दुपारची टाईम झाला आहे, आता दुपारची वेळ झाली आहे, तर गरमी जाणवायला लागली आहे. गरमी अक्षरशः अंगामध्ये लागते आहे. तर हा थोडासा त्रास आहे, पण हा पण एक पार्ट आहे राईडचा. ह्याला डिनाय नाही करू शकत आपण. हे पण एक चांगल्या पॉझिटिव्हिटीने घ्यायला लागतं. थोडासा त्रास होतो पण मजा येते. आफ्टर ऑल राईडची मजा हीच असते. आता हा पण एक स्टिफ आहे बघा. जाताना चढताना खूप मजा आली होती. आता मला उतरताना एवढी भीती वाटते ना, पण काय नाही, आहे आपल्याकडे एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स. हा घाट मी फर्स्ट टाईम केला आहे. असे दुसरे घाट पण मी केले, पण हा तर स्टिफच आहे. कारण की आपण जेव्हा कोकणातनं येतो मुंबईला जायसाठी, खेड चिपळूण वगैरे, चिपळूणच्या इथे जे घाट आहे ते तर अफलातून आहे. त्याची तुलनाच नाही जगामध्ये, म्हणजे ॲटलिस्ट भारतामध्ये तरी. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पण काही कमी नाही आहे. हे बघा ना. आणि हे असं जे सुख आहे ना, तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर निघता, ती म्हणजे कुठली पण गाडी असू दे तुमच्याकडे, स्कूटी असू दे किंवा हायर CC या लोअर CC, पण इथे येणं आणि हा असा एक्सपिरियन्स घेणं वेगळाच आहे खूप तरी. आता मी बोलतो कधी सॅटर्डे संडे सुट्टी असेल ना तुम्ही ऑफिससाठी, तर या ग्रुप राईड घेऊया किंवा सोलो या, किंवा तुमचे बेस्ट फ्रेंड कोण असेल तर घेऊन या. खूप मजा येते. पैसा वसूल आहे, मजा येते. आता कुठे मालवणी किंवा मुंबईला जायच्या रस्त्याला जो एक्सप्रेस वे आहे आपला, नॅशनल हायवे, तिथे बघू कुठलं हॉटेल चांगलं भेटते जेवायला. थोडंसं जेवण करू, मग डायरेक्ट घरी निघू. तर मित्रांनो, जर हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. स्टे ट्यून. आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय बाय.